महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मुळशीतील देश आणि कोकण यांना जोडणाऱ्या अतिप्राचीन सावळ्या घाटावर प्लास्टिक मुक्त मोहीम। स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानकडून अभिनव उपक्रम। इतिहासाबद्दल असलेले प्रेम केवळ भावनिक न ठेवता योग्य कृतीची जोड देऊन नव्या वाटा शोधणारे तरुण म्हणून स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानने आपले वेगळेपण जपले आहे। ऐतिहासिक वास्तू, पाणी संवर्धन, विरगळ संवर्धन, पर्यावरण संवर्धन, विहिरीचे पुनर्जीवीकरण, प्राचीन अवशेष असलेल्या जागेची साफ करून आपल्या इतिहासाचा ठेवा जपण्याचे काम प्रतिष्ठान करत आहे। नुकतेच प्रतिष्ठानमधील तरुणाने मुळशीतील ताम्हिणी घाटाच्या अलीकडे निवे ते लोणावळा मार्गावर असणाऱ्या परातेवाडी गावाच्या हद्दीत देश आणि कोकण यांना जोडणारा अतिप्राचीन घाट असा मार्ग आहे। साऊथ चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले होते। या घाटावरून देवकुंड धबधबा, रिंग धबधबा, कुंडलिका व्हॅली, प्लस व्हॅली, भिरा धरण विलोभनीय दर्शन होते। त्यामुळे अल्पावधीतच पर्यटकांच्या पसंतीस पडलेल्या या घाटावर इंस्टाग्राम व्हायरल पोस्टमुळे पर्यटकांची गर्दी वाढली असल्याने प्लास्टिक बाटल्यांचे प्रमाण अतिप्रमाणात दिवसेंदिवस वाढ झाली असल्याचे स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान यांच्या निदर्शनास आले। त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी सकाळी शिववंदना घेऊन सावळ्या घाटाच्या 1.5 किलोमीटरच्या सावळ्या घाट मार्गावर असणाऱ्या पायवाटेवरील सर्व प्लास्टिक बाटल्या व एनर्जी ड्रिंकचा कचरा जमा करण्यात आला व तो एका ठिकाणी व्यवस्थित ठेवून विल्हेवाट लावण्यात आली व शिवघोष करून मोहिमेची सांगता करण्यात आली। या प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा मंगेशजी नवघणे म्हणाले, मुळशी वनक्षेत्र हद्दीत येणाऱ्या सावळ्या घाट मार्गाला त्वरित उपाययोजनेची गरज आहे। त्वरित रेलिंग व कठडे बसवण्यात आले पाहिजे, जेणेकरून भविष्यातील अपघात टाळता येतील व प्लास्टिक बाटल्यांवरती जी वसोटा किल्ल्यावर बांधणे आहेत ती सर्व लागू करण्यात यावी। कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करून पर्यटकांकडून तिकीट आकारण्यात यावे व देखरेखीखाली वनसेवकांची नेमणूक करण्यात आली पाहिजे, अशी मागणी मुळशीतील ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्यात आले। या मोहिमेत केदार मारणे, अमीर वाघे, ऋषिकेश साळुंखे, अक्षय जागडे, स्वप्नील कळंबटे उपस्थित होते। या मोहिमेचे आयोजन मंगेश नवघणे यांनी केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सुदर्शन जाधव, तृप्ती भोईर, पुणे।